काय बोलतो बाई घोडे येतात यार समोरून. चल राईटला ते तिकडे चालेल. आलो आम्ही रूम वरती. बघू शकता व्ह्यू कसा आहे इकडचा. व्ह्यू आहे आपल्या रियांची आहे इथं आतमध्ये. हा बघा सिटिंग अरेंजमेंट आहे याचा. बाहेर सोफा पण आहे इथं. तुम्ही इथं पण खाऊ शकतात फूड बिल. इथून आपली होते एंट्री चालू तर आपला रूम आहे 104. तर बघू शकता रूम आपला असा भेटला. मेन गॅस काय आला माहिती पाऊस पडायला लागला तर आम्ही असं सर्च नाही केलं. फिर सगळे भिजत चालले बघा. बाबू आहे ना सोबत आपल्या. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप सगळे तुम्ही मजेत असणार आहात. आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी मला एवढ्या विश केल्याबद्दल सगळीकडे. म्हणजे जे माझ्या व्हॉट्सअपला कॉल आहेत किंवा इन्स्टाची फॅमिली आहे किंवा यूट्यूबची पण जे मला पर्सनली मेसेज केले बड्डेचे, तर त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि आज आहे माझा बड्डे. तर चला गाईज, तर आजचा ब्लॉग तर खूप छान होणार आहे. तर सगळ्यांनी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा. आणि आजच्या दिवसापासून मी एक चांगली सुरुवात पण केली की डेली ब्लॉग खूप चांगले तुम्हाला बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग आहे वाटेल काहीतरी टॉपिक पण. आणि तुम्हाला वेगळे लोकेशन पण बघायला भेटेल आणि सगळंच काय बघायला भेटेल तुम्हाला. तर आज आपला बड्डे तर आज आपण चाललोय फिरायला. मी कुठे घरातून बाहेर निघाला. रात्रीचा बड्डे खूप छान सेलिब्रेशन झाला आणि आता आपण चाललो बाहेर. आता विक्रांत बघू तर मला कुठे घेऊन जाते. आय होप तो आज माझ्यासोबत भांडणार नाही वगैरे नाही, काय नाही. आणि चांगला झाला आजचा बड्डे. तुम्हाला पाठचं लोकेशन काय काय लोकांनी माहिती असेल पण की मी कुठं उभी आहे ती. ज्यांना माहिती त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि चला आपण आता जाऊया गाईज. आणि माझा हा आउटफिट आहे आज बड्डेचा. तर कसं वाटतं तो मला कमेंट करून तुम्ही मला सांगा. आणि आय होप मला माहिती आहे सगळ्यांना म्हणजे ज्या ताई आहेत त्यांना आवडतं हर एक गोष्ट मी शेअर केलेली. तर चलो आज कोणी बॅड कमेंट करणार नाही आणि केली तर केली. चलो तर गाईज चला आपण जाऊया आता पुढे. आता इथंच मी तुम्हाला दाखवलं मी कुठं थांबते ते. कमेंट करा पटकन मी कुठे येते. ठीक आहे चला. आणि गाईज तुम्हाला माझ्या मैत्रीण ताईंना मी हे दाखवते, नेल्स दाखवते माझे. थांब ना. सो गाइस आम्ही आलो माथेरानला. चला. हा 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 बसलो आम्ही माथेरानला. आणि इकडचं तिकीट आम्ही काढलं आहे 100 रुपयाचं. म्हणजे पर पर्सन 50 रुपये. आणि टिंगूचं तिकीट नाही लागलं कारण ही छोटी अजून 2 वर्षाच्या वरती असून ना मुलं त्यांना तिकीट चालू होतं इथं. तर अजून तरी आपले बाबू छोटीचं 2 वर्ष कंप्लीट नाही सो तर चांगलं आहे. फिरून घेऊया. आणि तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देणार यांशी या ब्लॉगमध्ये. कुठे स्टे करणार आहे कसं काय. आणि हिचा आज वाढदिवस आहे ना. आपण आता चालले वरती चालत जाऊया. आणि इथं मस्त थंड वाटते. विक्रम तुला सांगू मी कसं वाटते इथं सेम महाबळेश्वर सारखं वाटते. जेव्हा मी गाडीतनं उतरली ना खाली तेव्हा एकदम थंड वातावरण, एकदम थंड हवा येते इथं. म्हणजे इथं थंडी लागेल आज रात्री. किती रुपये तिकीट होतं? तर आता मी इथं तिकीट काढलंय आमचं कारण की ना मला भीती वाटते घोडे बघून. म्हणून बाबूला बोला आपण ट्रेनने घेऊन जाऊया. दोघं सुद्धा चालत गेलो असतं ना विक्रम. तर तिकीट आहे इथं 55 रुपीज तिकीट आहे पर पर्सन. तर आमचे झाले 120 रुपये. 2 तिकीट काढले आम्ही. आता 2:25ची ट्रेन आहे. चला कुठं इकडे चला आपली ट्रेन. आपलं सामान तर घे. ती बॅग मी घेते. बाकीचं तू घे. तिकडे आहे ती बॅग घे ना. चला काही रियांशी आणि बाबू बसले ट्रेन मध्ये. हो बघा आपला D1 डब्बा आहे. 6-7 नंबर सीट होती आमची. तर आम्ही लास्ट स्टॉपला उतरलो डायरेक्ट. चला 6 डब्बे आहे गाडीला. आपला D1 आला ना. बाबू बसला टॉय ट्रेन मध्ये. पिल्लू तर तुझं प्राईस आहे. किती तुला मजा येते. ट्रॅव्हल करताना खायला आवडतं जास्त तुझ्या पोरीला.
आलो आम्ही रूमवरती. बघू शकता व्ह्यू कसा इकडचा व्ह्यू आहे. आपल्या रियांशी आहे इथं आतमध्ये. हा बघा सिटिंग अरेंजमेंट आहे याचा. बाहेर सोफा पण आहे इथं, तुम्ही इथं पण खाऊ शकतात फूड बिल. इथून आपली होते एंट्री चालू तर आपला रूम आहे 104. तर बघू शकता रूम आपला असा भेटला. मेन गॅस काय आला माहिती पाऊस पडायला लागला तर आम्ही असं सर्च नाही केलं. सगळे भिजत चाललंय बघा. बाबू आहे ना सोबत आपल्या, त्याच्यामुळं आपण तसंच घेतलं आहे. व्ह्यू एक नंबर येतो. पण अरे ती आमची इथं आहे. हां रीतीमध्ये का मला रूम बघा असा भेटला आम्हाला. त्याची प्राईस सांगतो मी तुम्हाला पुढं. आणि बघा ही अशी म्हणजे हिच्यासाठी आम्ही बोललो की लवकर घेऊन टाकू. आम्ही दोघं असतो जाम शोधले असतो रूम ना आपण. ही आपला बेड झाली खुश झाली आता. मम्मीचा बड्डे मम्मीचा बड्डे मम्मीचा बड्डे मागवा खायला. आणि आपला बाथरूम आहे वेस्टर्न आहे. बघू शकतो बाथरूम कसं आहे आपला. आता हा झाला आमचा रूमचा टूर. सो थोडा आम्ही आता फ्रेश होतो. मी फ्रेश होऊन घेतो ठीक आहे. सो गाईस तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मस्तपैकी मी चहा घेतलेला आहे. आणि पाऊस एवढा पडला नाही तर असं वाटलं मला की ऑगस्ट आणि सप्टेंबर चालू आहे. इथं जबरदस्त पाऊस पडला. ऑगस्ट सप्टेंबरला जास्त पाऊस. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जास्त पाऊस पडतो. तर आता आम्ही तिथं आमचा रूम आहे तर आता खाली इथं आलो. हा गार्डन आहे इथं पूर्ण. हे बघा इथं झुले वगैरे आहेत आणि मंकी आहेत वरती आणि मोठे मोठे मंकी आहेत. आणि तिथं साईडला ना स्विमिंग पूल पण आहे. आता तिकडं पोरं खेळतात म्हणून आम्ही आता तिथं नाही गेलो. नंतर आम्ही उद्या वगैरे सकाळी जाऊ लवकरच. आणि एवढं थंड वाटतंय ना, खूप थंड वाटते. इथे बघा तुम्ही बघू शकता खालती कसं पाणी पाणी आहे सगळीकडं. म्हणजे पावसाचा मोसम एक भेटला भारी एकदम. आणि आता तर जायचं आम्हाला मार्केटमध्ये थोडंसं जाऊ इथं थोडं फिरवू आम्ही. आणि मंकी हो कसं झाडावरच आहे अजून. तर आलो इथं आम्ही मस्त आता फिरूया थोडंसं. गेल्या टायमाला आम्ही दोघंच आलो होतो. हां गेल्या टायमाला दोघंच आलो होतो. या टायमाला आम्ही बाबूला कान कान खायला. चला गाईस जाऊया आता. थांब बाबू कॅमेरा पडेल आपला. कॅमेरा पडेल शो ना असं नाही करायचं. चला चला. आणि ही कुत्तू ना नुसतं मला लय भीती वाटते सगळ्या कुत्तूंची. नुसते येतात जवळ भुकत नाही काय नाही. आता आम्ही झालो ना गाईस माथेरानच्या मार्केटमध्ये चाललोय. काय बोलतो हा येताना घ्यायला लागलं हिच्यासाठी विटामारी पण. रात्री वगैरे तिला लागतं ना. मागे इथनं चपला घेतली तुम्ही. इथे चपला पण बघू शकता. आम्ही नंतरला जाऊ तिथे आहे ना विक्रांत. येते जाऊया. 60 रुपीजला स्लीपर छान आहे. मी येताना बघीनच मस्त आहे. 100 रुपयाला. पहिला आपण येऊ काहीतरी घेऊन मग आपण चप्पल पण बघू. ए काय पळतोय सर. मस्त आहे ना भारी वाटते. लोणावळा आणि हे सगळं सेम वाटते. आणि इथे पण क्लोथ आहे. पण इथून क्लोथ ऋत्वीच्या साईजचे नसणार शूज. आत्ताशी लोक मार्केटला लावतात इथं. इथं आलं तर चप्पल नाही घेणार असं होणार. काय बोलतो बाई घोडे येतात यार समोरून. चल राईटला ते तिकडे चालेल बाबा. मग भीती वाटते. अरे नको ना जाऊ पुढे पुढे यार. थांब ना एक साईडला. येते किती भीती वाटते बापरे. विक्रांत साईडला हो प्लीज. खूप स्पीडमध्ये येतात ते. मला खरंच भीती वाटते घोड्यांची. खूप भीती वाटते मला. काश्मीरपासून भीती वाटते घोड्यांची अशी ना. हे बघ इथं पाणी पितो एक. थांब जरा. हा तर गेला मला टाकून. चला जाऊया. विक्रांत गेला पुढे बाबूला घेऊन. कारण त्याच्याकडे बाबू आहे ना म्हणून त्याच्यामुळे त्याला पटापट पळायला लागते. तर चला जाऊया. इव्हनिंगचा स्नॅक्स खायला क्या खाओगे आप? स्नॅक्समध्ये मी आता आज पाऊस पडला पाऊस पडला म्हणून भजी खाते. चाय बी बोलतो. दे दो चाय. तर भजी खाऊया आपण. इथली भजी कशी आहे ती बघूया टेस्ट. पावसात भजी सगळीकडे चांगली लागते. गरम आहे का?
चांगलं आहे ना. काय तुम्ही पण येऊ शकता इकडं, रेट दाखवून देतो तुम्हाला हॉटेलचा. म्हणजे नॉर्मली मोस्ट गर्दी असते इथं, आम्ही इकडे झालो बघू शकतात. ओके, रेट दिसतो तुम्हाला बघा. तुम्ही येऊन ट्राय करा माथेरानला आले तर. शोधण्यापेक्षा एकदा आम्ही ज्या व्हिडिओमध्ये दाखवतो ते ट्राय करा, मस्त चांगलं लागेल तुम्हाला. गरम चाय भजिया आणि हा मसाला डोसा आहे. आणि छोटासा पार्लेची मागवलं आम्ही रित्वीसाठी, कारण तिला पण खूप भूक लागली आहे. तो ती डोसा खाऊन घेते. खाते ना, ठीक आहे, खाऊन घ्या. आणि इथं किती सारी गर्दी आहे तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये. या हां, मला वाटतं हॉटेल स्वस्त आहे खूप आहे ना, आणि चांगलं पण आहे, त्याच्यामुळे एवढी सारी गर्दी, एवढी सारी लोक इथं आले. हां, कितना 80 रुपये. एवढं से थोड़ा बड़ा ये असे नाही, बॅग नको मला. इकडे लालतो ते वाटतं. मला या साईडने जमतं ना सपोर्ट का, रिवर्स येतं म्हणजे रिवर्स सपोर्ट घ्यायचा खांद्याचा. सपोर्ट घ्यायचा. हां, बंदूक वेगळी आहे का आता? नाही. अरे एक फुटला. अगं म्हणजे झटका लागतो ना. जे खेळतोय गेम पप्पाची गाडी. रीती बस टांगाडा. नॉनव्हेज थाली, कारण बाबू खातो डाळ भात. सो आम्हाला खायचं नॉनव्हेज, सो आम्ही बोललो बाबूसाठी डाळ भातच घेऊ ना, कारण बाबूचा टाइम झाला 8:30 वाजता ती जेवते ना. मेन तिला आम्ही जेवायला देतो, नंतर आम्ही आमचं मागं खायचं, कारण की तिचा टाइम गेला मी जेवत ना. मग ते खाऊनच देणार. भजी पण दे. तर चला गाईज, तर आता वाजल्यात फायनली 11 जेवायला, कारण की रित्वी झोपत नव्हती, खूप खेळत होती. तिने खूप मस्त मजा केली खूप, कारण की माझ्या बर्थडे गेम ते एवढं खेळलेलं, जबरदस्त गेम खेळलेली. आणि आम्ही पण मसाज वगैरे केलं बाहेर आणि फिरलो पण. आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवायचं तर लवकरच, पण त्याला तिला जेवण दिलं. तिथं मस्त पोट वगैरे भरलं, ती मस्त खेळली पण. आता येस, आणि आता इथं आमचं जेवण आलेलं आहे रेडी. तुम्ही बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. तर इकडे ही आहे काय, ही विक्रांत क्रिस्पी आहे ना, चिकन क्रिस्पी आहे इथं. आणि इतर ह्या फ्राईड राईस आहे, आणि हे लॉलीपॉप आहे, आणि चटणी आहे, आणि पाणी पण आहे आतमध्ये सगळं. तर आता आम्ही हे जेवण घेतो आहे, कारण की उद्या माझा गुरुवार लागेल, तर मला उपवास सुरू होईल. सो त्याच्यामुळे मी आधीच आता पटापट खाऊन घेते. तुम्ही पण जेवायला या, आणि जेवण कसं दिसतं मला तुम्ही कमेंट करून सांगा. अरे हिचा बड्डे होता. येस, माझा बड्डे होता. केक वगैरे कट करत होता, आणि मला उगाच नको केक कट करून, कारण की खाण्याला कोणच नाही आहे, वेस्ट गेला असं तो. आणि ऑलरेडी 2 कट केले. दिसत नाही की ते घेतील केक, बरोबर ना. सगळे आपला खर्च करतात, फिरतात, तर असं कोण नाही आहे की केक घेईल. त्यापेक्षा मला केक वेस्ट करण्यापेक्षा केक नाही कट करू येईल, कारण कुठे जाऊ शकत नाही, तरी तुला सोडून कुठे जाऊ शकत नाही. जाऊ पण शकत नाही. 3 केक कट केले, सो त्याच्यामुळे बघ आम्ही असं सेलिब्रेशन. आपण सकाळीच भेटूया ना. आता आपण सकाळी लवकर भेटूया. रायना पटापट जेवतोय आता 12च्या पहिल्या, आणि झोपून जातो. सकाळी भेटू आपण. गुड मॉर्निंग झाली. आता रात्री झोपलो, बाबू पण उठलं आमचं. तर आम्ही चाललो आता नाश्ता करायला. पहिला चाय, मग बाकीचं नाश्ता. हे भाऊ किती मोठं हे कॉकरोच. यार मी घाबरलो बाबा. चला आम्ही मागवलं नाश्ता, मिसळ पाव, आणि आता कोणी मागतो पोहे. हॅलोन खात नव्हती तू. दे आता बरं, आता खाईल. हॉटेल, हॉटेलमध्ये आहे आमचं स्विमिंग पूल.
इकडे आपला स्विमिंग पूल. इथे पण काढली स्लो मोशन ना स्विमिंग पूलच्या इकडे. ओके खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपीज मध्ये पैसे होतील जे पण त्यांची काय खाणे त्याचे. आणि म्हणजे बार्गेनिंग करायची थोडीफार. आम्ही 2300 रुपयात केलेलं विदाउट फूड. म्हणजे रूम वगैरे तर खूप छान आहे, चांगली फॅसिलिटी. म्हणजे ठीक आहे आपण 1 नाईट मिनिट चांगला स्टे करू शकतो. साईडला स्विमिंग पूलची तो फॅसिलिटी तुम्ही बघितली, झोपडी आहे, बरंच काही आहे आणि छान आहे. मला आवडलं. चल निघू चला आपण आता. चला नको लाव चल. घे तुला जे आवडत. पुदिनावाला आहे. पेरी 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 तिखट देईल. मसाला छोले नॉर्मल तिखट कसं आहे. 120 रुपये पाव किलो आहे. हे दोन्ही 120 रुपये पाव किलो. एकच घे कुठलं. एकच घेते पण कुठला घेऊ. टेस्ट करा. हे आपण टेस्ट करा. चीजवाला घेऊ का नाही तर. चीज नको. पृथ्वी